नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा चकल्या करणार आहोत, ज्याला तेल राहणार नाही. तर त्यासाठी आपण तांदळाचे पीठ घेतलं आहे 2 वाट्या. नंतर 1 वाटी डाळ घेऊन ते मिक्सरमध्ये अगदी छान पीठ त्याचं बारीक केलं. साधारणपणे ते 1 वाटीचं 1.5 वाटी पीठ होतं. आणि मग हे दोन्ही घेऊन एका परातीमध्ये मग त्याच्यामध्ये धणे, जिरे पावडर, पांढरे तीळ, ओवा, तिखट, मीठ, हळद, हिंग आणि मोहन म्हणून त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये छान तेल कडकडीत असं गरम करून या सगळ्यामध्ये घालणार. तर हे अतिशय छान याच्या चकल्या तयार होतात. आता हे आपण मोहन घातलं, पहा असं त्याचे बुडबुडे येतात, छान मज्जा येते ते ऐकायला. आणि मग हे सगळं हाताने हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आधी. आणि मग त्यात गरम तेल घालायचं, पाणी घालायचं, तेल नाही पाणी. तर हे गरम पाण्याने हे भिजवायचे आहेत. एकदम कडकडीत पाणी आहे उकळलेलं, त्याच्यामुळे हात घालू नका. असं चमच्यानी पहिलं ते व्यवस्थित सगळं मिसळून घ्या. थोडंसं पाणी जे काय लागेल त्याप्रमाणे कमी जास्ती आपण प्रमाण करू शकतो. आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण करावं. आणि मग हळू थोडंसं ते थंड झालं की मग हे असं मळून घ्यायचं ते पीठ आणि गोळा त्याचा तयार करायचा. त्याच्यानंतर एक गोळा आपण घेतला आणि अशी बारीक त्याची अशी पोंगळीसारखं तयार केलं. आणि साचा घेतला चकलीचा. या चकलीच्या साच्याला आतून तेल लावलं आहे. तेल लावून हे जे आपण पिठाचं हे केलं होतं तयार गोळे, तर हे त्याच्यामध्ये आपण भरले आणि साचा व्यवस्थित असा पूर्ण भरून घेतला. हा पूर्ण साचा भरल्यानंतर मग आपण त्याचं व्यवस्थित झाकण लावणार. हे या साच्यामध्ये साधारणपणे एकावेळी 8 चकल्या होतात, मिडियम साईजच्या, अशा खूप मोठ्या नाही खूप छोट्या नाही. अशा छानपैकी हे झाकण लावलं आपण. झाकण स्वच्छ व्यवस्थित ते सगळं बंद केला साचा. आणि एक आता प्लॅस्टिकची खाली कागद घेतला व्यवस्थित आणि अशा या गोल 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 त्या साच्याप्रमाणे वर प्रेस करून अशा गोल गोल अशा छान चकल्या तयार केल्या. पहा, त्याला असा सुंदर काटा आलेला आहे. आणि जे पांढरे तीळ घातले तेही मध्ये मध्ये असे दिसतात. त्यामुळे ह्या चकल्या अतिशय कुरकुरीत. आणि जे शेवट एंड असतो तो त्याच पिठामध्ये थोडासा असा बंद करून दाबून प्रेस करून तो बंद करून घ्यायचा. ह्या साधारण हे पहा, एका याच्यामध्ये ह्या साधारण 8-9 चकल्या झालेल्या आहेत. मग गरम तेलामध्ये त्या एक एक अशा सोडायच्या. 5-6 चकल्या एकावेळी 4-5 राहतात. आणि ह्या चांगल्या हे झाल्या की त्या वर यायला लागतात. वर आल्यानंतर मग त्या उलट्या पालट्या करायच्या, जे खालून वरून दोन्हीकडून त्या व्यवस्थित तळल्या जातील अशा ह्या चकल्या छान तळून घ्यायच्या. आणि मग बाहेर काढताना त्याच्यातलं तेल निथळून घ्यायचं. हे पहा, तेल निथळलं आहे, किती सुंदर काटा आलेला आहे. आणि ते तीळही पांढरे असे सुंदर दिसत आहेत त्याच्यावर, अतिशय कुरकुरीत. खरोखर हे जे प्रमाण आहे हे. आणि मग खाली आपण ह्याच्यामध्ये एका चाळणीत ते ठेवलं की त्याच्यामधलं सगळं तेल निसळून जाईल. अशा ह्या सुंदर चकल्या, कारण 25-30 चकल्या या 2 वाटी तांदळाच्या पिठामध्ये होतात. सुंदर दिसतात, सुंदर होतात. आणि मग काय, थोडंसं छान आपण दही घ्यायचं, लोणी घ्यायचं असेल तर, आणि एक 5-7 चकल्या एकावेळी माणूस सहज खातो. हे दही आणि लोणी, दही हे शक्यतो साईचं घेतलेलं आहे. साईचं दह्याबरोबर त्या अधिक चांगल्या लागतात. लोणी घ्यायचं आहे. आणि साधारणपणे एवढ्या चकल्या एक माणूस सहज आनंदात फस्त करतो. चकली खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सार्वजनिक 5-7 लोक बसून खाल तर आणखीन जास्ती मजा येईल. तर अशात आपण नक्की करून बघा. धन्यवाद. खूप छान होतात.